मग घ्या ग बसायला येत नव्हतो वय कशाला भांडालतेस. होय तर ती तुझ्या अंगावर आलते मी ग बसू असं कसं. असू दे की तेवढं मिळणीचं चालतंय. हा दिप्याला पाकीस काढलायस की रे नुसता फिरतीचा धूर. मग घ्या लाडा देऊ नकोस. चांगलं बोलणं चालू होतं लेका तुला आणि वर्षी सगळा घोळ घातला असा. मी 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 नाही काय तिची चुंदी आली तुमच्यामध्ये. माझं नाव अजिबात घ्यायचं नाही. अरे म्हणूनच म्हणाल तू तर ग बसायचं. तू बी आलास लगेच भांडणात. बरं बाबा सॉरी. हे बघ वहिनीचं तर आता फिक्स झाले. आता तू कधी शिक्कामोर्तब करतोस. म्हणजे वाघाचे पंजे, कुत्र्याचं कान, उंटाची मान आणि तुला नुसतं प्रिया वहिनीचं ध्यान. मग घ्या सगळे सांगा नाही तर. अरे म्हणजे वहिनीच्या मनातलं तरी कळालं. आता तू कधी सांगणार तुझ्या मनातलं तिला. नुसतं हुं काय करतोस रेड्यागत. सांग लवकर नाहीतर बस करीत तिथंच. आणि मग काय मग काय सगळ्यांचं होतंय रे ते. सांगितलं नाही तर कसं कळणार. अरे पण कसं सांगायचं. कसं सांगणार म्हणजे तोंडानं. सगळे तर तोंडानंच सांगतात. तुझ्यावर दुसरी कुठली वाट आहे काय तिथनं सांग मग. मग घ्या मानगुडच मोडीन बघ. कशाला पानसट बोलतेस. आता ह्यात काय पानसट बोललो मी. तोंडानं सांग म्हटलोय. बर ते राहू दे. तिला कसं सांगायची ही आयडिया शोधायला पाहिजे. बघ बघ नंतर बघ. आता मला लय भूक लागल्या भांडून. चल आधी पोटपूजा करूया आणि मग बघूया तुझं. चल. तरीच म्हटलं अजून कुठं म्हणणार नाहीस भूक लागल्या म्हणून. चल चल. सोड ग दिदे. अरे वर्षे चल. दिदे सोड ग. वर्षे गप घरात चल. अस्वल कुठलं हम बघतेस त्याच्याकडे. बसतीस चल घरात. अगं दिदे सोड. दिदे सोड ग. चल इथं बस. बस इथं. अस्वल कुठला मला मला पाहतो झुंका म्हटला. गाव देस नुसतं बघतेस त्याला. वर्षे काय करत होती तुला भांडायची. उगाच तमाशा सगळा. काय करत होती तो तुला धडकला. पडली असतीस लागलं असतं तर. पडलो असतो तरचा प्रश्न होता. तो काय एकटाच धडकला नव्हता. मी बी धडकलो होतो. माझं बी लक्ष नव्हतं. उगाच काय काय बोललीस त्याला. उगाच 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 बोलले मी. काय बाई दिदे जा तिकडं. तुझ्यासाठी भांडले मी आणि तुझा समन. तुला कुणी बोलवलेलं तिथं. आलीस ते आलीस. त्या बिचारा मंग्याला काय बाय बोललीस. दिदे तू माझी बहीण आहेस का त्यांचीच बाजू घ्यायलीस मगापासून. तुझीच बहीण आहे पण तुझे वागलीस का नाही ते नाही आवडाय मला. काय काय बोललीस त्यांना. त्यांना त्यांना ग दोघांना. असं होय. परत असं वागलीस तर बघ बोलणार नाही मी तुझ्या संग. बर बाई दिदे नाही करत. त्या अस्वल भेटूच दे एकटं. बघतेच त्याला. त्याच्यामुळं काव बसला दीदीचा. बर चल आता लय कामं पडल्यात. जेव चला ते. मी जेवून आले पायलीच्या घरातनं. छान. इथं मी तुझी वाट बघत अजून जेवाय नाही आणि तू. अगं मग काय करू दिदे. पायलीच्या मम्मीनं जेवायच वाटलं मला आणि नेहीला. काय म्हणाय बी आलं नाही. बरं असू दे घे. मी तरी जेवतो जातो. लय भूक लागल्या. बर तू जेव तवर मी भांडी घासते. इथं लागले. दिप्याला गेलं वाटतं कामात. असं सप्पानच बघत बसतं वाटतं. आता ह्याची मजा करतो. मंग्याला का तू आहेस वय सुधारणार नाहीस बघ. विषय काय बाबा सुधरल ते मंग्या कसला. आणि त्यात मी तुझा दोस्त. विषयच नाही. हा कळलं
बस ग. आलास पोटोबा करून. मग मस्तपैकी दही खरडा भाकरी कांदा भात आणि आपला दौलतराव विशेष हाड. दौलतराव ही आणि काय रे? काय मर्दा तुला दौलतराव माहिती नाही? हृदयात कळ आली माझ्या. हा एक्स्ट्रा ओव्हर ऍक्टिंग बस करा. हृदयात नसते रे ते, हृदयात असते हृदयात. हा तेच हृदयात आहेत रे माझ्या दौलतराव. तुला माहिती नाही? सांगतोस काय पैतान काढू? कशाला डोचक्याचं दही करायलेस? नको अरे दौलतराव म्हणजे झुणका रे. मग असं साधा आणि सोपं सांग की. दौलतराव शाही नाव आहे रे त्याचं. हा बस कर आणि ग बस. मी ग बसतो खरं तू उठ. आणि उठून काय करू? उठ आणि तयार हो. प्रियाविनीला आज प्रपोज करायचं तू. मग घ्या इसकाडलायस का? ग बस. ते काय नाही. जर तू असाच हातावात धरून बसला सपनात तर तुझं देवदासारखं होईल हा. त्यामुळे चल तू उठ तयार हो. चल अरे पण चल उठ चल लवकर. काय ग अशी का बसल्यास? दिदे हां काय म्हणालीस काय? अशी का बसल्यास? तुला भात नको झालाय काय? भात नको असेल तर हात तर तुझा. अरे तसं काय नाही, खातो की खातो. अरे मंग्या कुठे जायचं नेमकं ते तरी सांग. चल तू. मंग्या अंग भरून मार खायला लागल. नको रे नको. अरे ऐक तरी कुठं चाललंस? हे बघ मी प्रिया वहिनीला बाहेर बोलवतो. तू बोल तिच्याशी मग तर झालं ना. काय बोलू? दगड घालीन डोचक्यात. काय बोलू म्हणजे? आता का ढोल ताशा आणू तुला? मनात काय ते बोल की. चल काय सांगायचं नाही मला. काय मरता भित्तेस लवकर. मन माझं दिदे तयार करायलास? कुठं चाललीस? ते होय, सीमाकडे जाऊन येतो जरा. लय दिवस झालं ग भेटलोच नाही आम्ही. मग जरा जाऊन येतो. तू थांब घरात, मी जाऊन येतो. घरात कोणतरी पाहिजे की. असं काय ग दिदे, येतो की मी बी. वर्षे ग बसतीस काय? मगाशी जाऊन आलीस ना तू तुझ्या मैत्रिणीकडं? तेव्हा मी पाठीमागं लागलेलो काय? आता गप घरात थांबायचं. आणि तुझं काय काम आहे तिथं? अगं सीमा दीदीच्या घराजवळ की नाही आवळा चिंचेचे झाड आहेत. मला पाहिजे येतो की ग मी बी. प्लीज प्लीज प्लीज. प्लीज नाही आणि प्लीज नाही. आता कुठं बरं वाटलंय तेव्हा आवळा आणि चिंचा खा. गप घरात बसायचं, मी जाऊन येतो. दिप्यादा भारी चान्स आहे बघ. जा तू. जाऊ दे झाडून कर प्रपोज. अरे पण मंग्या कर नाही आणि बीर नाही. तू सांगतोस का नाही काय मी सांगू? देवानी जातो बाबा जातो. करतो येऊ नको. नाही मी येत नाही. जातो नंतर ती चुचून राहील वहिनीच्या मागं. त्याच्यावर लक्ष ठेवतो. जा.
बरं झालं वर्षी आली नाही ते. कसं तरी वेळ मारून सीमाचं नाव घेतलं, तरी बी मागच लागली. देव पावला, ऐकल्याने घरातच बसली ते. नाहीतर मला जायला वेळच मिळाला नसता. कशी बोली वर्षा त्याला. त्याची कुठं काय चूक होती. मीच न बघता धडकले त्याला. लागलं की काय काय माहित. समर, तुम्हाला लागलं का हो? म्हणून वाटत होतं, पण अरेच्या, कुठं निघाले एवढ्या गडबडीन? काय चाललंय कायचं? ए प्रिया, कुठं निघालीस? आय लव्ह यू समर. कधी कळेल का रे तुला की मी पण तुझ्याही मनात असेल का रे ते, की फक्त मलाच वाटतंय? नाही, जे तुझ्या मनात आहे तेच मला वाटतंय. तू आय लव्ह यू टू प्रिया. नाही, ते मी काय असं हे जाते मी. का निघालीस? थांब की. मन माझं भिरभिर झालं तुझ्या संगतीनं. पुरं होईल सपान का ग तुझ्या संगतीनं. आय लव्ह यू प्रिया. माझ्याशी लग्न करशील, मला साथ देशील, आणि हो, बोरवरती पाणी भरताना माझ्या संग भांडशील. खुळाच आहेस. चांगली कविता केलीस आणि मधनं ते बोरवरचं भांडण कुठनं आलं? अगं त्यामुळेच तर तुम्हाला भेटलीस. अजून भेटाय नाही मी. होय काय? मग इथं हात धरून कोण उभा आहे? तूच हातात हात घेतलास माझा आणि मलाच म्हणतोस जाते मी. जाणार? बर जा जा. खरंच जाणार आहे मी. ही बघ चालले मी. बर बर जा जा, पण जाताना एक सांगून तरी जा. काय आता काय सांगू तुला? जे या झाडावर लिहिलंय ते काय लिहिलंय? वाच की. मला नाही माहित काय लिहिलंय. प्रिया, आता उगच. मी सगळं बघितले तू काढताना. हा, म्हणजे माझा पाठलाग करत होतास तर तू. नाही, मी कशाला करू पाठलाग तुझा? ते ते आमच्या रानाकडे गेलतो तेव्हा बघितलं. इकडं कुठं आलं रे तुझं रान? चल दाखव, चल बघू, चल. अरे प्रिया, सगळे बोललीस पण मनात आहे ते नाही बोललीस. बोल की प्रिया, बोल की. सॉरी हा. किती बडबड करतीस? मेन काम राहिलं बाजूला आणि नको तेच चालू आहे सगळं तुझं. हे घे फुल तरी, तुझ्यासाठी आणले. आय लव माझं भिरभिर झालं तुझ्या संगतीनं. पूर होईल सपान काग तुझ्या संगतीनं. मन माझं भिरभिर झालं तुझ्या संगतीनं. पूर होईल सपान काग तुझ्या संगतीनं. मन माझं भिरभिर झालं तुझ्या संगतीनं. पूर होईल सपान काग तुझ्या संगतीनं.
लय चिचुंद्री, मला असवायला म्हटली होतीस ना, लई बाद आहेस तू आणि लई छान दिसायलीस. वहिनी लईच खुश दिसाल्या. भावान लढाई जिंकली वाटते. नादच बाद. दिप्यादा, हे काय चिपकू आंदोलन सुरू केलंस का काय? दिप्यादा, अरे बोल की. हरवले सापडले बाग, आज का चिकटलं झाडाला? मंग्या 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 मंग्या, आय लव्ह यू. मी आज लय खुश आहे. तुझ्या वहिनीला मी प्रपोज केलं आणि तिने बी उत्तर दिले. खरंच काय रे? काय सांगायला भावा? जिंकलं. मन माझं भैताड हे उडू उडू लागलं, मन माझं भैताड हे उडू उडू लागलं, मन माझं भैताड हे उडू उडू लागलं. प्रिया, उद्याचा दिवस कधी उजाडेल झाले, कधी एकदा तुला भेटतो असं झाले. आय लव्ह यू ग राणी. मन माझं भिरभिर झालं तुझ्या संगतीनं, पोर होईल सपान काग तुझ्या संगतीनं, मन माझं भिरभिर झालं तुझ्या संगतीनं. समर, वेडाच आहेस. आता पुन्हा कधी भेटता काय माहित. आय लव्ह यू समर. मन माझं भिरभिर झालं तुझ्या संगतीनं, पोर होईल सपान काग तुझ्या संगतीनं. चिचुंद्री